आणि आमच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आम्ही महाराष्ट्रात उमेदवार उभे केलेले आहे. सीट ऑर नो सीट आणि आमच्यासोबत तडजोड करा हे दुसरे करत असतील आम्ही करतो. तेव्हा आम्ही उमेदवार उभे केले. आम्ही काँग्रेसची सुद्धा वाटाघाटी करण्यासाठी आम्ही त्यांना त्यांच्यासोबत चर्चा केली. आदरणीय खरगे साहेबांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी मला बोलवलं. आमच्या चर्चाही झाल्या. परंतु आमच्या युनिफॉर्मवरती तुम्ही लढा असं आमच्याकडून बिलकुल शक्य होता. म्हणजे आजच्या घटनेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दुर्लक्षित केलं. ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काँग्रेसची ताकद दिली, गवई साहेबांनी ताकद दिली, दादासाहेब गायकवाडांनी ताकद दिली, त्यांना कमकुवत करत आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही की काँग्रेस पक्ष स्वतःचेच हात तोडतात, स्वतःचेच पाय तोडतात. ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने त्यांना मजबूत केलं, इंदिरा गांधींना मजबूत केलं, राजीव गांधींना मजबूत केलं, सोनिया गांधींना सुद्धा मजबूत केलं. ज्यावेळेस सोनिया गांधींवरती आरोप होते की त्यांचा जन्म पण राष्ट्रामध्ये आहे, तेव्हा गवईच्या त्यांच्या बाजूने खंबीरपणे राहिले की त्यांचा जन्म जरी परराष्ट्रामध्ये असला तरी ते इकडचे नागरिक आहेत, त्यांनी नागरिकत्व पत्करलेलं आहे, नॅशनॅलिटी घेतलेली आहे. And any person who has taken the nationality of India can contest election. असा बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा मुद्दा त्यावेळेस बाबा दादासाहेब गांधी पुढे ठेवला आणि सोनिया गांधी त्या पाठीमागे उभे राहिले. आज हाच पक्ष आपलेच हात आणि आपलेच पाय ठेवत आहे. शेवटी दोन्ही जातीवादी आहे, एक वीट आहे, एक दगड आहे. तेव्हा याला पर्याय म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही आमची ताकद दाखवणार, काही ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येणार. सीट ऑर नो सीट या तत्वावरती आम्ही कोणाशी तडजोड करू इच्छित नाही. कारण की रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत, अनेक नेते आहेत, त्यांच्यावरती टीका मी करणार नाही. परंतु विथ सीट ऑर विदाउट सीट आम्ही तुमच्यासोबत जातो असं आम्ही करणार नाही. हीच आमची भूमिका आहे. काही ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले, काही ठिकाणी काही जिल्ह्यात आम्ही उमेदवार उभे नाही केले. येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही आमची परत ताकद दाखवू. आमची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ पक्ष हा ताकदवान बनवावा, हा जिवंत ठेवावा, याचं रजिस्ट्रेशन कायम ठेवावं हाच आमचा उद्देश आहे. हाच आमचा उद्देश पुढे राहणार आहे. आम्ही अतिशय चांगला उमेदवार इथे दिलेला आहे, निवडून येणारा उमेदवार आज दिलेला आहे. आणि 4 जूनला आम्ही सांगितल्याप्रमाणे आश्चर्यकारक निकाल लागला तर मला तरी आश्चर्य होणार नाही. तुम्हाला झालं तर झालं. बोला साहेब, यंदाच्या निवडणुकीमध्ये आता जो सत्ताधारी पक्ष भाजप आहे त्यांच्यावर संविधान बदलाचा वारंवार आरोप केला जातोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली तर तुम्हाला खरंच असं वाटतंय की बाबा संविधान बदलाचा केंद्र शासनानं प्रयोग होतोय किंवा संविधान बदललं जातं असं वाटतंय का तुम्हाला? हा बहुत अनेक वर्षापासून केला जातोय. मी एकच म्हटलंय की दगड आणि वीट त्यांना पुरस्कृत करू इच्छित नाही. पण संविधान बदलण्याची ताकद कोणामध्ये नाही. आणि जेपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे तेपर्यंत काँग्रेसची सत्ता आली काय, बीजेपी सत्ता आली काय, संविधानाने बदलू देणार. नुसतं काहीतरी मोठा एखादा शो करावा अशा प्रकारची गरज आमच्या उमेदवाराला नाही. आमच्या उमेदवार त्यांच्या उमेदवारापेक्षा प्रचलितच आहे. बाळासाहेब आदरणीय आहे. बाळासाहेबांनी समजून घेऊन आमच्यासोबत जागेचं वाटप करायला पाहिजे होतं. त्यांचं आघाडीसोबत जागा वाटप फिसकटलं. आमचा मूळ पक्ष आहे. हा मूळ पक्षाने अनेक उमेदवार उभे केले आहे. बाकीच्या गटातल्याबद्दल मला बोलायचं नाही आहे. त्यांनी ते एकही उमेदवार उभे केले. आम्ही अनेक उमेदवार उभे केले. आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही उमेदवार उभे केले. तेव्हा बाळासाहेबांना अशा प्रकारची विनंती मी केली होती की मताचं विभाजन होऊ देऊ नका. आपण जास्त सीट घ्या, 70% घ्या, 80% घ्या. परंतु मूळ पक्ष तो बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. बाबासाहेब आंबेडकरांचा आजादचा पक्ष, आमच्या बापाचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष. कुठेतरी तुम्ही सहानुभूती विचार करा, भावना तुम्ही या पक्षाशी जोडून घ्या. कारण की हा पक्ष ओरिजिनल आहे बाबासाहेब आंबेडकर. तसं घडलं असतं तर कदाचित आजच ही सीट विजय असं आपण घोषित करू शकलो असतो.
आणि आजही फाईट मध्ये आहे आणि गाडे साहेब निवडून ताकद विखुरल्यामुळं भाजपला फायदा होईल. मला सातारामध्ये तरी तसं वाटत नाही. सातारामध्ये नौका उमेदवार दिल्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता या थोड्या वेळापूर्वी ओबीसी SC ST हे काय शोषित घटक आहेत गाडे साहेबांनाच पसंती या सातारा जिल्ह्यामध्ये देते. पण ज्या ज्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट बाळासाहेबांनी दिला आणि पण कॅन्डिडेट दिला त्या ठिकाणी मताचं विभाजन होईल इथे होणार.